नमस्कार सगळ्यांना आणि प्लंबिंग ट्रेडच्या या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत. आजच्या धड्यात आपण टॅपचा वापर करून MS फ्लॅट किंवा सौम्य स्टील फ्लॅट बारवर इंटरनल थ्रेड किंवा स्क्रू होल तयार करायला शिकू आणि डायज वापरून पाईपवर बाहेरचा थ्रेड तयार करायला शिकणार आहोत. या धड्याच्या शेवटी आपण हे करू शकाल: स्क्रायबिंग ब्लॉकसह होल्स शोधणे, पिलर किंवा बॅच ड्रिलिंग मशीन वापरून होल्स खोदणे, इंटरनल थ्रेडिंगसाठी टॅप ड्रिल आकार निश्चित करणे, हँड टॅप आणि टॅप रेंच वापरून इंटरनल थ्रेड्स प्रदान करणे, हँड टॅपचा वापर करून इंटरनल थ्रेड्स कापून घेणे, डाई सेट प्रदान करणारा आउटर थ्रेड निवडणे आणि हँड स्टूल ओळखणे, पाईप प्रदान करणारा एक्सटर्नल थ्रेड आणि त्याचे प्रकार ओळखणे, विविध लॉकिंग डिव्हाइस वापरणे. यासाठी लागणारी साधने व साहित्य याप्रमाणे आहे: हँड टॅप सेट, पाईप वाईज, मेजरिंग टेप, हॅक्सो फ्रेम आणि ब्लेड, ऑइल केन, डबल एंडेड स्पॅनर, रिंग स्पॅनर, MS फ्लॅट गरजेप्रमाणे, ऑइल गरजेप्रमाणे, कॉटन अपशिष्ट गरजेप्रमाणे, कॉटर बोट्स आणि नट्स गरजेप्रमाणे, कॉटर पेन्स गरजेप्रमाणे. आता आपण हँड टॅपचा वापर करून इंटरनल थ्रेड्स कापायला शिकूया. त्याच्या साईजसाठी मटेरियल तपासा, मार्किंग मीडिया लावा, ड्रॉइंग डायमेन्शन अनुसार फ्लॅट बारवर स्क्रू होलचे स्थान चिन्हांकित करा आणि होलच्या मध्यभागी सेंटर पंचने पंच करा. लक्षात घ्या की मोठ्या होलच्या परिघावर 60 अंश प्रिकने पंच केले पाहिजे. मशीनवर काम नीट करा. तसेच ड्रिल चकमध्ये 4 मिलीमीटर ड्रिल फिक्स करा आणि 4 मिलीमीटर ड्रिल स्पिंडल स्पीड सेट करा, कारण ते सर्व होल्ससाठी पायलट म्हणून वापरले जाऊ शकते. यानंतर 8, 10 आणि 16 मिलीमीटर ड्रिल एक एक करून दुरुस्त करा आणि जॉब ड्रॉइंग अनुसार होल्समधून ड्रिल करा. ड्रिलिंग करताना कूलंटचा वापर करणे लक्षात ठेवा. ड्रिलिंग मशीन स्पिंडलमधून टॅपर शँक ड्रिल काढून टाकण्यासाठी ड्रिफ्ट वापरा. ड्रिलच्या व्यासानुसार स्पिंडलचे RPM समायोजित करा. काम पूर्ण करा आणि सर्व कोपऱ्यात ठेवा. तसेच तेलाचा थिन कोट लावा आणि इव्हॅल्युएशनसाठी जतन करा. सावधगिरी: ड्रिल चकमधील ड्रिल घट्ट करण्यासाठी चक की वापरा आणि ते काढून टाकण्यासाठी ड्रिफ्टवर हॅमर मारू नका. पुढे ड्रिलिंग मशीनचा वापर करून वेगवेगळ्या व्यासाची होल्स खोदायला शिकूया. सेंटर पंच वापरून खोदण्यात येणाऱ्या होलच्या मध्यभागी पंच करणे. ड्रिल साफ करण्यासाठी 2 पॅरलल बार वापरून मशीनमधील काम सुरक्षितपणे सेट करा. ड्रिलिंग मशीनच्या स्पिंडलमध्ये ड्रिल चक दुरुस्त करा आणि पायलट होलसाठी ड्रिल चकमध्ये 4 मिलीमीटर डायमीटरचे ड्रिल दुरुस्त करा. योग्य कोन पुलीमध्ये बेल्ट हलवून स्पिंडल स्पीड निवडा. 4 मिलीमीटर ड्रिलचा वापर करून प्रथम सर्व होल्स खोदून घ्या. हे 8 मिलीमीटर, 10 मिलीमीटर आणि 16 मिलीमीटर व्यासाच्या ड्रिलसाठी पायलट होल म्हणून काम करतील. यानंतर 8 मिलीमीटर आणि नंतर 10 मिलीमीटर होल खोदून पुढे जा. एकदा पूर्ण झाल्यावर ड्रिल आणि ड्रिल चक काढून टाका. ड्रिल वाईसमध्ये घुसणार नाही याची काळजी घ्या. नंतर ड्रिल सुरक्षितपणे ड्रिल चकमध्ये दुरुस्त करा. मोठ्या डायमीटरचे ड्रिल थिक असल्याने त्या सरावांची डेड सेंट्रल्स मध्यभागी पंच मार्कमध्ये बसू शकत नाहीत. यामुळे होलचे स्थान बदलू शकते. जाड डेड सेंट्रल मटेरियल्समध्ये सहजपणे प्रवेश करू शकत नाहीत आणि ड्रिलवर सिव्हिअर स्ट्रेन आणतील. सुरुवातीला पायलट होल खोदून या समस्यांवर मात करता येऊ शकते. सावधगिरीबद्दल: बेअर हँड्सनी चिप्स काढू नका. नेहमी ब्रशचा वापर करा. मशीन चालू असताना बेल्ट बदलण्याचा प्रयत्न करू नका. होल्समधून टॅप करताना फॉर्म्युला किंवा टेबल वापरून टॅप ड्रिलचा आकार निश्चित करा आणि नंतर त्यानुसार होल्स खोदून घ्या. लक्षात ठेवा की कमी आकाराच्या होलमुळे टॅप तुटतो. इझी अलाइनमेंटसाठी खोदलेला होलचा शेवट आणि टॅप सुरू करा. वाईसमधील काम घट्ट आणि हॉरिझॉन्टल धरून ठेवा. जॉबच्या वरचा सरफेस हा वाईस जॉज या लेवलपेक्षा थोडा वर असावा. हे टॅप अलाइनिंग करताना कोणत्याही ऑब्स्ट्रक्शनशिवाय ट्राय स्क्वेअर वापरण्यास मदत करेल. पहिला टॅप किंवा टेपर टॅप योग्य आकाराच्या नळात दुरुस्त करा. जर रेंच खूप लहान असेल तर टॅप वळवण्यासाठी जास्त फोर्सची आवश्यकता असेल. मोठे आणि जड रेंच कापल्यामुळे वरचे वळण लावण्याचे काम करणार नाही आणि टॅप तुटू शकतो.
रेंच हॉरिझॉन्टल प्लेन आहे याची खात्री करून टॅप कॅम्फर्ड होलमध्ये ठेवा. सतत खाली प्रेशर लावा आणि थ्रेड सुरू करण्यासाठी टॅप क्लॉकवाईज दिशेने हळूहळू वळवा. टॅपची रेंच सेंटरजवळ धरून ठेवा. सेटिंगमध्ये बदल न करता पुढे थ्रेड सुरू करण्याची खात्री झाल्यावर टॅपमधून रेंच काढून टाका. एकमेकांना 90 डिग्री कोनावर असलेल्या ट्राय स्क्वेअरचा वापर करून टॅप उभा आहे याची खात्री करा. नळाच्या इन्क्लायनेशनच्या विरुद्ध बाजूस अधिक प्रेशर देऊन आवश्यक असल्यास दुरुस्ती करा. टॅप अलाइनमेंट पुन्हा तपासा. हे पहिल्या काही टर्न्सवर दुरुस्त केले पाहिजे. त्यानंतर तसे केल्यास टॅप तुटण्याची शक्यता असते. टॅप उभा ठेवल्यावर कोणताही खालचा प्रेशर न टाकता टोकाला धरून रेंच हलकेच वळवा. हातांनी टाकलेला प्रेशर चांगला संतुलित असावा. एका बाजूला कोणताही अतिरिक्त प्रेशर टॅप अलाइनमेंट बदलू शकतो आणि टॅप तुटण्यास कारणीभूत ठरू शकतो. थ्रेड कापत रहा. अधूनमधून एक क्वार्टर वळण मागे वळल्याने चिप्स तुटण्यास मदत होते. जेव्हा आपल्याला कोणतेही रेझिस्टन्स जाणवतो तेव्हा मागे वळणे थांबवा. होल पूर्णपणे मागे येईपर्यंत थ्रेड्स कापून घ्या. फ्रिक्शन आणि हीट कमी करण्यासाठी थ्रेड कापताना कटिंग फ्लुइड वापरणे लक्षात ठेवा. कामातून चिप्स काढून ब्रशने टॅप स्वच्छ करा. एकदा काम पूर्ण झाल्यावर त्वरेने तेव्हाच वापरून स्वच्छ करा आणि प्लग टॅप करा, कारण पहिला टॅप होल पूर्णपणे एंटर असेल तर कोणताही थ्रेड कापणार नाही. या एक्सरसाइज दरम्यान काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. टॅप करावयाच्या होलचा डायमीटर टॅपच्या आकाराशी जुळतो याची खात्री करा. प्रत्येक क्वार्टर वळणानंतर चिप तोडण्यासाठी मागे वळा. टॅपच्या आकाराला साजेसा रिंच निवडा. पुढील भागात डोमेस्टिक वॉटर सप्लाय कास्ट आयर्न किंवा CI वॉटर लाईन्स वापरण्यावर आपले प्रयत्न केंद्रित करूया. सर्वप्रथम वॉटर सप्लाय बंद करावा. टॅप करण्यासाठी स्थिती चिन्हांकित करा जी फक्त मुख्याच्या शीर्षस्थानी असावी. पाईप C क्लॅम्पवर रॅचेट ब्रेस दुरुस्त करा. मार्किंग अनुसार ड्रिल घाला आणि हँडल फिरवून वरचा स्क्रू घट्ट करून छिद्र खोदून घ्या. रेड शेल ड्रिल काढून टेपर पाईप टॅपने इंटरनल थ्रेड्स कापून घ्या. आवश्यक कनेक्शन तयार करण्यासाठी फेरूल फिट करा आणि मग फेरूलच्या आतील व्हॉल्व्ह उघडा आणि कॅप बंद करा. आता आपण विविध लॉकिंग डिव्हाइसेस वापरण्यास शिकूया. पहिला भाग म्हणजे लॉक नट. बोल्टमध्ये लॉकिंग नट फिट करा आणि नंतर नट बोल्टमध्ये फिट करा. दुसरा भाग म्हणजे कॅसल नट. बोल्टमध्ये नट फिट करा. नंतर नटच्या वरच्या बाजूस सिलेंड्रिकल कॉलरमध्ये एक स्लॉट कापून घ्या आणि नंतर कॉलरच्या स्लॉटमध्ये क्वार्टर पिन घाला. शेवटचा भाग म्हणजे स्लॉटेड नट. बोल्टच्या अपर एंडला एक स्लॉट कापून घ्या. नंतर नटवरील सिलेंड्रिकल कॉलरमध्ये एक स्लॉट कापून नट आणि बोल्टच्या स्लॉटमधून स्प्लिट पिन घाला. डाई वापरून पाईपवर आउटर थ्रेड करणे. या कामासाठी कोणती टूल्स आणि इन्स्ट्रुमेंट्सची गरज आहे ते पाहूया. प्रथम आपण एका हँडलसह रॅटचेट टाईप डाई स्टॉक वापरण्याकडे पाहूया. डाईजचा एक सेट निवडा आणि रेचेट टाईप डाई स्टॉक. ॲडजस्टमेंट लिव्हर उघडा. 0 सेटिंग मार्क O डाई स्टॉकची कोइन्साइड करा आणि नंतर अनुक्रमे डाई आणि डाई स्टॉकवरील संख्येनुसार 4 डाईज घाला. डाईच्या टॉप एजवरील संख्या ज्या स्लॉटमध्ये ठेवायची आहे त्याच्या संख्येशी जुळते याची खात्री करून डाईज योग्य स्थितीत बसली आहे याची खात्री करा. पाईप एका पाईपमध्ये दुरुस्त करा आणि तो फिरू नये म्हणून घट्ट करा. पाईपचे प्रोजेक्शन व्हाईसपासून 150 ते 250 मिलीमीटरच्या आत आहे याची खात्री करा. सेल्फ सेंट्रलिंग पाईप गाईड उघडा आणि पाईपच्या टोकाला स्टॉक सरकवा. पाईप गाईड स्लायडिंगसाठी योग्यरित्या सेट ॲडजस्ट करा. नंतर फिट करा आणि स्थितीत लॉक करा. ज्या भागाला थ्रेड लावायचा आहे त्या भागाला कटिंग लुब्रिकंट लावा. GI पाईप थ्रेडिंग करताना नेहमी लुब्रिकंट तेल वापरा. स्टॉकवर थोडा प्रेशर लावा आणि हँडल पाईप ॲक्सिसच्या राईट अँगलमध्ये ठेवा. जेव्हा पाईपमध्ये डाईज कापली जाते तेव्हा पुशिंग थांबवा आणि हँडल वर खाली हलवून रोटेशन चालू ठेवा. पहिला थ्रेड कापल्यानंतर पाईपला लुब्रिकंट लावा. घड्याळाच्या दिशेने हँडल फिरवत राहा आणि पाईप थ्रेडची लेंथ तपासा. थ्रेडची लेंथ सॉकेट किंवा कपलिंगमध्ये अर्ध्या बाजूला बसण्यासाठी पुरेशी आहे याची खात्री करा. जर डाई स्टॉक आणि डाई स्टिक असेल तर चिप्स तोडण्यासाठी स्टॉक अँटी क्लॉकवाईज वळवा. नंतर रॅचेट नॉब उघडा. हँडल सोपे करा आणि स्टॉक आणि पाईपमधून बाहेर येईपर्यंत स्टॉक अँटी क्लॉकवाईज फिरवा.
वायर ब्रशने थ्रेड स्वच्छ करा. स्टॉकच्या शेवटापलीकडे पाईप सुमारे 1 किंवा 2 थ्रेड्स पसरेपर्यंत एक थ्रेड तयार करा. स्टॉक काढून टाका आणि झटपट रिलीज लीव्हर चालवून वायर ब्रशने थ्रेड स्वच्छ करा. स्टँडर्ड फिटिंगसह थ्रेडची फॉर्मेशन तपासा. थ्रेड खूप घट्ट असल्यास बंद ॲडजस्ट करून ऑपरेशन रिपीट करा. आता आपण डाईट रॅचेट प्रकार आणि स्टॉक वापरणे जाणून घेऊ. त्यासाठी वाईस उघडा आणि पाईपमध्ये पाईप वाईस घाला. नंतर पाईप वाईस बंद करा आणि घट्ट करा. सेल्फ सेंटरिंग पाईप गाईड उघडा आणि पाईपच्या शेवटी स्टॉक सरकवा. योग्य स्लायडिंगसाठी पाईप गाईड ॲडजस्ट करा. नंतर पोझिशन भरा आणि लॉक करा. थ्रेड तयार करायच्या भागावर कटिंग लुब्रिकंट लावा. नंतर स्टॉकवर हेवी प्रेशर लावा आणि दोन्ही हँडल पाईप ॲक्सिसच्या उजव्या कोनात ठेवा. हँडल क्लॉकवाईज प्रमाणे फिरवा आणि पाईप ॲक्सिसकडे प्लेन राईट अँगलतून पाईपकडे हेवी प्रेशर फिरवा. पाईपला लुब्रिकंट लावा आणि हँडल क्लॉकवाईज फिरवत राहा. पाईप थ्रेड आणि थ्रेडची लेंथ सॉकेटने तपासा. स्टॉक काढून डाय वायर ब्रश व कापडाने थ्रेड क्लीन करावा. या धड्यात आपण कसे करावे याची चर्चा केली. स्क्रायबिंग ब्लॉकसह होल शोधणे, पिलर किंवा बेंच ड्रिलिंग मशीन वापरून होल खोदणे, अंतर्गत थ्रेडिंगसाठी नळ ड्रिल आकार निश्चित करणे, हँड टॅप्स आणि टॅप रेंच वापरून इंटरनल थ्रेड्स प्रदान करणे, हँड टॅप्सचा वापर करून इंटरनल थ्रेड्स कापून घेणे, डाई सेट प्रदान करणारा आउटर थ्रेड निवडणे आणि हँड टूल्स ओळखणे, पाईप प्रदान करणारा आउटर थ्रेड आणि त्याचे प्रकार ओळखणे आणि विविध लॉकिंग डिव्हाइस वापरणे. मला आशा आहे की आपल्याला याची स्पष्ट समज असेल. सर्वांचे आभार आणि पुढील व्हिडिओमध्ये भेटूया.